नव्या मुलांना हेच सांगायचं की तुम्हाला आवड म्हणून करताय ना, तुम्ही असं उठून लगेच मुंबईला जाण्याचे कारण नाही असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमचे 4 मित्र जमवा, एखादा लिहिणारा असेल, दुसरा अभिनय करणारा असेल, तुम्ही ग्रुपमध्ये येऊन काहीतरी तुम्हाला सुचत असलेलं लिहा किंवा कुणाचं लिहिलेलं तुम्ही घ्या, तुम्ही बसवा. आणि आजकाल तर इतकं सोपं झालंय, तुम्ही शूट करून टाकू शकता. आमच्या काळात तर हेही नव्हतं. म्हणजे आम्हाला जेव्हा आमचे गुरुजी मुंबईला राहायचे आणि त्यांना फोन करायचा जर असेल तर आम्हाला जालन्याला यायला लागायचं, कारण लँडलाईन त्यावेळेस कुमार पिंपळवाला लँडलाईन होते फोन, पण तो STD वर जाऊन तो ट्रंक कॉल बुक करायला लागायचा रे. ही गोष्ट 2003-04 ची ही ट्रंक कॉल बुक करायला लागायचं. ते कॉइन बॉक्स वगैरे नंतर आले. ते अशा परिस्थितीत आम्ही होतो. आता ही खूप चांगली आजच्या तरुणाला खूप मोठी संधी आहे की तुम्ही कुठेही राहून काही करू शकता, फक्त तुम्हाला आवड पाहिजे आणि तुम्हाला ते आलं पाहिजे. तुम्हाला येतंय का हे बघा. आणि पैसे कसे मिळायचे हे तर मी नाही सांगू शकत बाबा, की याच्यातून पैसे कसे मिळवायचे ते तुम्हाला काम करता करता सापडत जाईल. आपल्याकडे अनेक नट आहेत, ते सोशल मीडियाच वापरत नाहीत. मला वाटतं ते तर गरज आहे. तुम्ही नाही केलं तर मग कसे पोहोचणार? तुम्ही माहीत होता लोकांना, तेव्हा ती गरज नाही राहणार. तुम्हाला काळासोबत तर जायला लागेल. तुम्ही नाही करणार तर मग तुम्ही दिसणार कसे? मग तुम्ही तिथपर्यंत स्वतः जाऊन भेटणार आहेत का? तुम्हाला ती संधी मिळणार आहे का? तर हे आहे, तर ते केलं पाहिजे. पण खूपच मग रोजच उठून मग तेच उद्योग करत राहायचं असंही नाही. नीट करावं, नीट टाकावं असं मला वाटतं. नीट वापरावं. ते शस्त्र आहे. सुरीनं कांदे कापायचे का कोणाचा खून करायचा आहे असं झालंय ते आता सोशल मीडियात. सर, तुम्ही म्हणजे आता प्रॅक्टिकली सेटवर काम केलंय आणि नाटकामध्ये पण बऱ्याच वर्षापासून काम केलंय, तर अशी कोणती प्रॅक्टिकल ॲडवाईस जे तुम्ही ॲक्टर्सला देऊ शकता, नवीन येणाऱ्या ॲक्टर्सला, की त्यांनी रोज काय प्रॅक्टिस करत राहायला पाहिजे आणि काय केल्याने म्हणजे त्यांची ॲक्टिंग नेहमी इम्प्रूव्ह होत राहील किंवा रिअलिस्टिक दिसेल स्क्रीनवर? मला वाटतं त्यानं सतत बघितलं पाहिजे आसपास. आता माझं स्वतःचं उदाहरण जर घेतलं तर मी स्वतः काही नाट्यशास्त्र शिकलेला नाही आहे. म्हणजे मी 1.5 महिना प्रशिक्षण शिबिर अटेंड केलेलं आहे. पण माझा स्टेजचा अनुभव आहे. मी 11वीपासून ते आत्तापर्यंत म्हणजे 30 वर्ष मी त्या क्षेत्रात काम करतोय. मला ती आवड आहे. पहिली तुम्हाला तिची आवड असली पाहिजे आणि तुमचं निरीक्षण पाहिजे. कॅरेक्टर तुम्ही, मला वाटतं मी माझा अभ्यास सांगतो ना, तर मी आता शिवाजी अंडरग्राऊंडमध्ये मी जो धर्मशाहीर करतो तर त्यामध्ये मी 3-4 माणसांचे हावभाव आणि हे पकडलेले आहेत. तर त्या तीन लोकांना मी एकत्रित करून तो धर्मशाहीर उभा केलेला आहे. हो. तर त्यांची देहबोली, त्यांचं दिसणं, त्यांचं बसणं, त्यांचं चालणं, तर मी हे त्या लोकांचं घेतलेलं आहे. तर लोकांना कोणाला कळत नाही, ते त्यांना वाटतं हे असंच आहे. तर मला वाटतं तुमच्या निरीक्षणातून येतं हे. तुम्हाला मिळत जातं. आता मी एक साधं एक गंमत सांगतो की नाटक करताना, शिवाजी अंडरग्राऊंड करताना, त्याच्या आधी म्हणजे ही असेल गोष्ट 2009ची 10ची, आम्ही काहीतरी एक आकडा नावाची एकांकिका घेऊन आम्ही दुसऱ्या गावाला चाललो होतो. तर त्यावेळेस रस्ता खूप खराब होता. तर रस्त्याने जी गाडी चालली होती ती आपली 15-20च्या स्पीडनं आपली दाडा चालले. रस्ते खूप मराठवाड्यातले खराब होते त्यावेळेस. तर गाडी चाललेली, तर बाजूने ट्रॅक्टर चाललेलं. ट्रॅक्टरच्या ट्रॅलीत खूप सारे माणसं आणि स्त्रिया बसलेल्या, आणि पुढं गेले की सायकलवरनं चाललंय, कोणी मोटरसायकलवर चाललंय. सगळे लोक एका दिशेनं चाललेले होते, आमच्या विरुद्ध दिशेला म्हणजे इकडे. आणि त्या गावात आम्ही पाहिलं की एक बॅनर लागलेलं होतं, कीर्तनाचं काहीतरी बॅनर होतं. तर आम्ही पुढं चाललं, तर यांनी काय केलं, आमच्या लक्ष्मीकांत देब नावाचा एक नट होता, तो सिनियर नट आहे, वारले बिचारे आता 1-2 वर्षापूर्वी. तर तो गाडीत समोर बसलेला होता. तर त्यानं असं तोंड बाहेर काढलं आणि एका माणसाला विचारलं, अहो कायचा कार्यक्रम आहे तिकडं? ते म्हणे कीर्तनाचा आहे. काय महाराजाचं नाव म्हणले? तर ते म्हणे कोणता काही महाराज आहे बुवा, म्हणजे कोणता तरी महाराज आहे, यालाही माहित नाही. हे थोडी गाडी पुढे गेल्यावर यानं काय केलं, बाहेर तोंड काढलं ट्रॅक्टरच्या, कोणत्या तरी महाराजांचा विजय, कोणत्या तरी महाराजांचा विजय असं रिस्पॉन्स केला नाही. आम्ही लागलो ओरडायला, लोक बघायला, यातनं कळायच ना काही. ही घटना झाली, संपला मॅटर. त्याच्यानंतर शिवाजी अंडरग्राऊंड जेव्हा बसवणं चाललं होतं, तर त्याच्यामध्ये एक सीन आहे की एक नेता येतोय आणि तो नेता आता भाषण करायला स्टेजवर जाणार आहे. तर त्या नेत्याला आम्हाला कोणाचं नाव द्यायचं नव्हतं, तो कोणा पक्षाचा, धर्माचा, जातीचा असं म्हणायचं नव्हतं त्याला आम्हाला. आणि मी बसलेलो, मला एकदम ते क्लिक झालं. मला ते त्यावेळेसची घटना तिथं आठवली. म्हणजे
आत्ता आठवली. आणि मग मी जोरात घोषणा दिली, कोणत्या तरी साहेबांचा विजय असो. तर हे तुम्ही त्यावेळेस लक्षात ठेवलेलं, तुम्ही हे केलेलं तुम्हाला आत्ता काढता येतं किंवा ते करता येतं असं तर मला वाटतं. आपल्या अवतीभोवती सतत बघितलं पाहिजे सजगपणे, तर ते तुमच्या खूप कामी येतं असं मला वाटतं. कुठलीही घटना आपण नीट बघितली, आपण नसतोच ना मनानं एका ठिकाणी, समोर बघत असतो आपण पण तिथं नसतो, आपलं मन कुठंतरी दुसरीकडे असतं. तर अभिनय ही मनाचा खेळ आहे असं मला वाटतंय. तर सतत तुम्ही मनानं एका जागेवर असणं, तर हे यांना सापडत जातं काय काय असं मला वाटतं. म्हणजे आपणच जे कॅरेक्टर बघतो किंवा ज्या घटना बघतो त्याचंच एक बँकिंग तयार होतं जे आपण कधी पण वापरू शकतो पुढे. करेक्ट. असं. ते तुमच्या मेमरीत साठवून राहतं. हो. हम्म. आणि सर म्हणजे आता तुम्ही म्हणाले की तुमचे सिनियर होते ते, तर असं तुमचे कोणी सिनियर ॲक्टर ज्यांनी तुम्हाला एखादी ॲक्टिंगबद्दल ॲडवाईस दिली आणि जी तुम्हाला आतापर्यंत म्हणजे आठवण आहे, आणि अशी कोणती एकदम तुम्हाला काय म्हणतात कामी येणारी किंवा मनाला भावणारी एखादी ॲडवाईस दिलेली आहे तुमच्या सिनियरनी तुम्हाला? माझ्या गावाकडचे कोणी? गावाकडचे जे आमचे जे जुने नट होते ना, हे वर्षातून एकदा महिनाभर जमायचे ही लोक आणि ती करायची. तर जुने काळातले आमच्या गावातली बरीच लक्ष्मीकांत नेब होते, ज्यांचं मी नाव घेतलं, ज्यांनी मला नाटकात आणलं माणसाने. त्या अनेक आहेत, ते आजही आहेत, पण आता वय झालंय त्यांचं. मला काही खूप काही आठवत नाही, पण तिथे पूर्वी ना दिग्दर्शन नावाची गोष्टच नव्हती गावामध्ये. तुम्ही तुमचे संवाद पाठ करायचे, तो त्याचे करणार, आणि मग तुम्ही येऊन फक्त ते म्हणायचे. मुवमेंट जास्त घ्यायला जागाच नसायची. 2 माईक लावलेले असायचे स्टेजवर. मुवमेंट केवढी व्हायची, एक संवाद यानं बोलला, खूप वेळ एका जागेवर उभं राहून कंटाळा आला तर मग यानं इकडं जायचं आणि यानं इकडं जायचं, एवढीच हालचाल होती. त्या काळात गावाखेड्यामध्ये कुठं माईक होते की तुमचे 10 फुटाहून आवाज खेचणारे, तर असं काही नव्हतंच ते. तर हे 2 माईक 4 माईक लावून कमीत कमी हालचाली करून आपला आवाज कसा पोहोचल असं एवढं होतं. आणि कोणी दिग्दर्शक म्हणून असं नाव असायचं पॉम्पलेटवर, पण असं एक दिग्दर्शक कोण नव्हता. मला लाभलाच नाही कोणी त्या काळामध्ये. आपण आपलं शोधलेलं आहे, त्याच्यामुळं मला खूप काही आठवत नाही कोणी मला एक मदत केलेली त्या का. हा भले मग मी नंतर ज्यावेळेस याच्यात आलो, म्हणजे आकडा एकांकिका केल्यानंतर आमचे गुरुजी होते, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता अंधारातलं नाटक खूप दिवस केलं, आता उजेडातलं नाटक करायला तुम्ही शिकलं पाहिजे. मग आम्ही ते अनिरुद्ध कुटवाडांनी एक वर्कशॉप घेतलं होतं कणकवलीला 2005 साली बहुतेक. तर तिथं मग मी आणि राजकुमार गेलो त्या वर्कशॉपला, आणि तिथं 1.5 महिन्याचं प्रशिक्षण झालं. तर तिथं खूप मोठ्या मोठ्या माणसांच्या ओळखी झाल्या, म्हणजे अनिरुद्ध कुटवाडा असतील, गीतांजली कुलकर्णी, अतुल पेठे, त्याच्यानंतर मकरंद साठे सर, अजून सतीश आळेकर होते तिकडे, उदय पंडित होते कणकवलीचे. तर ही मंडळी तिथं आम्हाला शिकवायला होती. अजून कोइंबतूरच्या कोणतरी शीला, काय त्यांचं नाव मला आता आठवेना, अजून 1-2 जण होते. प्रवीण भोळे सर होते, प्रदीप वैद्य होते, ज्यांनी लाईट आम्हाला तिकडे शिकवली. तर अशा मंडळी तिथे शिकवायला होती, आणि त्यांच्याकडं खूप त्या 1.5 महिन्यामध्ये मजा आली आम्हाला, आणि जरा नीट ओळख झाली. म्हणजे नाटक सगळं शिकलो वगैरे असं काही नाही, पण मग की अरे हे जे आपण करतो याच्यापेक्षा अजून पुढे नेणारी ही गोष्ट आहे, तर आपण जरा केलं पाहिजे. तर जे आम्हाला शिवाजी आढळराव फॉर्मली मग ऍक्टिंग शिकली. नाही, आधीही ते करतच होतो, बरंच करत होतो, पण ते अजून पुढे जाणार होतं. म्हणजे आताही करतो तर परफेक्ट करतो असं नाही, मी शिकतोयच अजून पण. तर पुढे जाणारी गोष्ट दररोज आपण शिकत असतो. ते वर्कशॉप आम्हाला, म्हणजे पहिले जे आम्ही समजा पायी चालत होतो, तर जरा अजून त्याला पळायला लागलो, धावायला, दुसऱ्या स्टेपवर गेलो. आणि मग अतुल पेठे आमच्याकडं आले, आणि आमच्या ग्रुपसोबत त्यांनी एक नाटक केलं. तर 1.5 वर्ष त्यांच्यासोबतही केलं. तर ते एक आमचं वर्कशॉपच झालं असं नाटकाचं, असं म्हणायला हरकत नाही. तर हे पुढच्या नाटकात आम्हाला त्याची मदत झाली शिवाजी अंडरग्राऊंडमध्ये. अशी ह्या पद्धतीनं शिकत आलेलो आहे. दुसरं म्हणजे प्रॅक्टिकली शिकत आले तुम्ही. आणि सर आता आपल्या फील्डमध्ये म्हणजे रेग्युलर असे कामं मिळत नाहीत, कधी मिळतात कधी मिळत नाही. तर म्हणजे जे फायनान्शियली जे इश्यू येतात ॲक्टर्सला, तर तुम्ही नवीन येणाऱ्या ॲक्टरला काय ॲडवाईस कराल की त्यांनी असं काय काम करावं की ज्यांनी ॲक्टिंग पण बॅलन्स होऊन जाईल आणि त्यांना रेग्युलर म्हणजे जे इन्कम सोर्स जो असेल तो पण त्यांचा म्हणजे त्यांना येत राहील, पैसे पण येत राहतील? म्हणजे मी तर
2012पर्यंत एका कॉलेजवर प्राध्यापक म्हणून होतो, CHBवर काम करायचो. म्हणजे 2003ला मी 2070 रुपये मला महिना होता. तो बी वर्षाला 10 महिन्याचं ते यायचं, ते पैसे यायचे. नंतर ते वाढले होते थोडेफार, 8,000पर्यंत मंथली असं गेलं होतं, पण शेवटच्या 1-2 वर्षामध्ये. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस व्यावसायिक रंगभूमीवर शिवाजी अंडरग्राऊंड नाटक आलं 20 मे 2012ला, तर त्यावेळेस त्या 2-3 महिन्यानंतर मी ठरवले की आपल्याला जे आवडते ते काम करावं. माझं अशा स्टेजला मी आलो की आता नाटक करायचं की नोकरी करायची. तर माझ्या लक्षात आलं की मला आवडतं हे, नोकरी करून मला काय मजा येत नाही. तर मी म्हणलं आता कॉलेज सोडूया. मग मी थांबवलं. ते अध्यक्ष मला म्हणले, अरे तू छान करतो, तू जा काही दिवस, कर, परत ये. तर मी म्हणलं नाही, मला आता पूर्ण वेळ तिकडं द्यायचा आहे, उगीच माझ्या नावानं हे नको. तर मी पूर्ण वेळ हे निवडलं आणि करत गेलो. आता आमच्यासोबत जी सगळी मुलं आहेत ना, आजही शेती करतात. शिवाजी अंडरग्राऊंडचा प्रयोग असला की ते येतात आणि करतात. मला नव्या मुलांना हेच सांगायचं की तुम्हाला आवड म्हणून करताय ना, तर मग तुम्ही असं उठून लगेच मुंबईला जाण्याचे कारण नाही असं मला वाटतंय. तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमचे 4 मित्र जमवा, एखादा लिहिणारा असेल, दुसरा अभिनय करणारा असेल, तुम्ही ग्रुपमध्ये येऊन काहीतरी तुम्हाला सुचत असलेलं लिहा किंवा कुणाचं लिहिलेलं तुम्ही घ्या, तुम्ही बसवा. आणि आजकाल तर इतकं सोपं झालंय, तुम्ही शूट करून टाकू शकता, कुणाला बघता येईल. आमच्या काळात तर हेही नव्हतं. म्हणजे आम्हाला ज्यावेळेस आमचे गुरुजी मुंबईला राहायचे आणि त्यांना फोन करायचा जर असेल तर आम्हाला जालन्याला यायला लागायचं, कारण लँडलाईन त्यावेळेस आमच्याकडं कुंभार पिंपळवाला लँडलाईन होते फोन, पण तो STDवर जाऊन तो ट्रंक कॉल बुक करायला लागायचा रे. म्हणजे ही गोष्ट 2003-04ची आहे. ही ट्रंक कॉल बुक करायला लागायचं. ते कॉइन बॉक्स वगैरे नंतर आले ते. तर अशा परिस्थितीत आम्ही होतो. आता ही खूप चांगली आजच्या तरुणाला खूप मोठी संधी आहे की तुम्ही कुठेही राहून काही करू शकता, फक्त तुम्हाला आवड पाहिजे आणि तुम्हाला ते आलं पाहिजे. तर पहिले तुम्हाला येतंय का हे बघा. आणि पैसे कसे मिळायचे हे तर मी नाही सांगू शकत बाबा, काही याच्यातून पैसे कसे मिळवायचे ते तुम्हाला काम करता करता सापडत जाईल. सर, आता तुम्ही जे म्हटलं की सोशल मीडियावर म्हणजे आपलं कॉन्टेंट टाकणं आता सोपं झालं आहे, पण सोशल मीडियाबद्दल असं पण म्हटलं जातं सर की जास्त एखाद्या ॲक्टरने एक्सपोज होऊ नये. आता अशा पण काही धारणा असतात ज्या मी ऐकल्या आहेत. आणि असं पण असतं की नाही, काही लोकांना वाटतं की नाही, खूप रेग्युलरली जेव्हा तुम्ही ॲक्टिव्ह असाल तेव्हाच तुम्ही म्हणजे जे येणारे फिल्म्स बनवणारे जे डिरेक्टर आहेत किंवा कोणी कास्टिंग करणारे आहेत त्यांच्या नजरेत याल. कारण बरेच ॲक्टर असतात आणि त्यांच्या नजरेत यायचं असेल तर तुम्हाला सारखं काहीतरी टाकावं लागेल. तर याबद्दल तुमचं काय मत आहे, की काय वाटतं तुम्हाला सोशल मीडियाच्या कॉन्टेंटबद्दल? मी आजच मी आणि कैलाश वाघमारे, प्रवीण डाळिंबकर आम्ही येत होतो गाडीने सरात्रीचा प्रयोग करू. तर तो असं म्हणला कैलाश की आपल्याकडे अनेक नट आहेत की ते सोशल मीडियाच वापरत नाहीत. म्हणजे त्यांनी गिरीश कुलकर्णींचं नाव घेतलं तर नाही वापरत ते अजिबात, हे करतच नाहीत हा उद्योग. तर ते वेगळ्या कामात लक्ष घालतात. पण मला वाटतं ते तर गरज आहे, तुम्ही नाही केलं तर मग कसे पोचणार. तर हेही मला वाटतंय. आता तुम्ही ज्यावेळेस म्हणजे हे होतं की तुम्ही माहीत होता लोकांना, तेव्हा ती गरज नाही राहणार. पण आता तुम्हाला काळासोबत तर जायला लागेल. जर तुम्ही नाही करणार तर मग तुम्ही दिसणार कसे, मग तुम्ही तिथपर्यंत स्वतः जाऊन भेटणार आहेत का, तुम्हाला ती संधी मिळणार आहे का. तर हे आहे, तर ते केलं पाहिजे. पण खूपच मग रोजच उठून मग तेच उद्योग करत राहायचं असंही नाही. तर नीट करावं, नीट टाकावं असं मला वाटतंय. नीट वापरावं, ते शस्त्र आहे. त्यांना आता सुरीनं कांदे कापायचे का कोणाचा खून करायचा आहे असं झालंय ते आता सोशल मीडियावर. सर, ॲक्टिंग फील्डमध्ये असं काय आहे जे तुम्हाला बिलकुल आवडत नाही आणि तुम्हाला वाटतं की हे बदललं पाहिजे? म्हणजे एखादी प्रोसेस असू शकते किंवा सेटवरचं काही असू शकतं. म्हणजे असं काय वाटतं की ॲज अन ॲक्टर ही गोष्ट नसावी या फील्डमध्ये? नाही, मला मी खूपच छोटा कलाकार आहे. मी म्हणजे आत्ताशी तर काय करायला लागलोय, मला नाही सांगता यायचं या प्रश्नाचं उत्तर की काय असावं असू नये. म्हणजे असं काय आवडतं मग की जे तुम्हाला वाटतं की यामुळे मी इथे आहे, असं काहीतरी? मला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात आणि
त्या भूमिकेत जायला शिरायला मला आवडते आणि मला मजा येते अभिनय करायला. मला हेच काम येतं खरं म्हणजे, मला दुसरं खरंच काही येत नाही. मी शेतात पण काम करायला कधी गेलो असेल तर मी दुपारपर्यंत चावत आणलेलं आहे असं म्हणत असतं. मी जनावरं सांभाळलेली ती 1 वर्षभर, मला ते काम करायचा कंटाळा येतो. मला हेच काम आवडतं पहिल्यापासून. तर मला प्रत्येक गोष्ट आवडते, मग त्या सिनेमाची असेल, नाटकाची असेल. नाटक बसवत असताना मी भान हरपून जातो माझं, की मी त्या म्हणजे माझी बायको सतत म्हणत असते की तुम्ही एकदा गेलात की तुमच्या लक्षात पण राहत नाही की आम्ही घरी आहोत म्हणून. म्हणजे तुम्ही मनापासून रमता. हां, इथंच रमतो मी. हां. सर, मग असा कोणतं कॅरेक्टर जे तुम्हाला असं वाटतं की फ्युचरमध्ये तुम्हाला तसं कॅरेक्टर करायला मिळावं, किंवा एखादं ड्रीम कॅरेक्टर असतं की असं मला काहीतरी करायचं, असं कोणतं कॅरेक्टर आहे का? नाही म्हणजे खरं म्हणजे असं काही नाही. मला आहे ना एखादी लीड फिल्म करायची, की मला वाटतं एक थ्रूआउट त्या फिल्ममध्ये मुख्य भूमिका असावी. म्हणजे माझ्या मुलीनं मुख्य भूमिका केली, पण मला अजून ती संधी नाही मिळाली. तिने एका सिनेमामध्ये केले, क्षितिज नावाची फिल्म तिनं केली आहे. मला हा क्षितिजमध्ये आहे माझा छोटासा रोल, पण तिनं त्यात मुख्य भूमिका केली. हां, तर मला एखादी लीड भूमिका करायला आवडेल. ते मजेशीर ते कुठलंही कॅरेक्टर असं म्हणतं. हां, सर, तुमचे आवडती ॲक्ट्रेस किंवा ॲक्टर कोण आहेत, आणि जे तुम्हाला नेहमी प्रभावित करतात, आणि असं काय तुम्ही त्यांच्याकडून शिकाल, म्हणजे ॲक्टिंग वाईज असेल किंवा काही पण जे इन जनरल तुम्हाला आवडतं त्यांच्याबद्दल? मला सगळ्यात आवडतं नट हे माझ्या पाठीमागत बसलेलं आहे. म्हणजे त्याचं चित्र आहे. मी खूप चार्ली चॅप्लिन मला लहानपणापासून, म्हणजे पूर्वी दूरदर्शनवर त्यांचे फिल्म्स लागायचे तेव्हापासून त्या माणसाच्या प्रेमात. अलीकडे आपल्या मराठीमध्ये मला सांगायचं झालं तर मला गिरीश कुलकर्णी हा नट मला प्रचंड आवडतो. त्याचं काम खूप छान वाटतं मला. अनेक नट आहेत, आता कोणाकोणाची नावं घेऊ, सगळीच खूप छान करते. तो त्यातल्यात गिरीश असेल. मला अशोक सराफांची मला अभिनय खूप आवडायचं. त्याच्यानंतर लक्ष्मण बेर्डे, ते दादा कोंडके असतील, हां, डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, ही जी जुन्या काळची मंडळी आहे, तर ही नटमंडळी मला प्रचंड आवडणारी. मग त्यांच्याकडून काय घ्यावं असं वाटेल सर तुम्हाला? म्हणजे जर एक गुण म्हटला की जो तुम्हाला असं वाटेल की हा मला माझ्यामध्ये हवा आहे. मला निळू भाऊसारखं काम करायला आवडेल. म्हणजे ते एकीकडं सामाजिक क्षेत्रातही खूप मोठं काम आहे त्यांचं, आणि अभिनयाच्या क्षेत्रात तर तिथपर्यंत अनेकांनी पोचण्याचा प्रयत्न केला असेल, पण ते निळू भाऊसारखं काही करता येतं तर एखादं छोटं जरी करता आलं तर मला वाटेल की माझी अभिनयाची म्हणजे हे पूर्ण झाली, काय म्हणते ती इच्छा म्हणा हे असं. आणि सर, अजून कोणते डिरेक्टर्स आहे की त्यांच्यासोबत तुम्हाला काम करायला आवडेल? असताना हो. मला उमेश कुलकर्णी असतील मराठीमध्ये आपल्या, तरीश कुलकर्णी पण सिनेमा डिरेक्ट करते. त्यांच्यासोबत नागराज अण्णा तर आहेच, आपले परेश मोकाशी आहेत. नवीन काही डिरेक्टर आत्ता खूप छान करतायत. मला सगळ्यांसोबत काम करायला आवडेल. फक्त तो त्यातला हुशार असावा त्या फील्डमधला, म्हणजे ते सिनेमा क्षेत्रातला. पण ही मंडळी मला खूप आवडतं त्यांच्या फिल्म आणि हे सगळं.